नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आजपर्यंत संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी याबद्दल ऐकले असेलच. जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी म्हणून संबोधले जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मंगळवारच्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे का म्हणले जाते याबद्दलची माहिती आणि त्याचा इतिहास आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मातील जवळपास सर्वच गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागे असलेली कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करण्यास त्याला सांगितले. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात होण्याचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुखी होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. आणि त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसेल अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. म्हणूनच आजची मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली पहिलीच अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आज अंगारकी मात्र अवश्य धरावी. कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा होतो असा अनेकांचा अनुभव आहे. या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबून आहे. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगणही उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच असते. आपल्या माहितीसाठी गणेश अंगारकी श्लोक आता सांगत आहे. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक
संकष्टहरमे देवं गृहाणार्घ्यं नमोस्तुते. कृष्णपक्षे चतुर्थ्या तु संपूजितं विधुदये क्षिप्रं प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते. आपणा सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. श्री गुरुदेव दत्त.